आता मी अध्यक्ष विध्यक्षाच्या बद्दल बोलत नाही, कारण आता तो एक वेगळा विषय आहे की ज्या लोकांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या मध्ये पोलीस स्टेशनवरती गोळीबार केला, फायरिंग केली, की ज्या सदस्यांची तुम्ही नेमणूक करणार आहात त्याची किमान तुम्ही पोलिसांकडनं एनओसी घ्या, पोलीस व्हेरिफिकेशन तरी करा. अध्यक्षासाठी तर तुम्ही केलंच नाही, तो भाग वेगळा. सभापती महोदय, सुत्तनकरजी ज्यावेळी या समितीच्या माध्यमातून त्यांनी काम करण्याची भूमिका घेतली होती आणि त्या काळामध्ये काही निकष त्यांनी देण्याचं काम त्या काळामध्ये केलं होतं, त्याची अंमलबजावणी दुर्दैवाने कुठे झालेली नाहीये. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती राहणार आहे की तुम्ही हा बिल आणत असताना, याची व्यापकता वाढत असताना, निव्वळ राजकीय सोय करण्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातला आणि विशेषतः ज्या काही निकष आहेत ते निकष तुम्ही काय नेमकं ठेवणार आहात पुढच्या सदस्यांना, त्यामध्ये तो भक्तजन असलं पाहिजे, तो शक्यतो मांसाहारी नसला काय पाहिजे. नाहीतर अनेक लोक आहेत, म्हणजे मी हे सांगतो, ते फक्त मंगळवारी जेवत नाही, नाहीतर ते सदस्य कुठे भेटतात ते बायावर या, मी तुम्हाला दाखवतो. मग अशांची नेमणूक करून घेऊन तुम्ही त्याचा दर्जा ठेवणार आहात का वाढवणार आहात. आता मी अध्यक्ष विध्यक्षाच्या बद्दल बोलत नाही, कारण आता तो एक वेगळा विषय आहे की ज्या लोकांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या मध्ये पोलीस स्टेशनवरती गोळीबार केला, फायरिंग केली, त्याने वस्तुस्थिती आहे, रेकॉर्डवर आहे, काय राजकीय असं नाहीच आहे. गुन्हा दाखल आहेत, रिव्हॉल्वर जप्त आहेत, पोलिसांचा रिपोर्ट पण आहे की ही फायरिंग ही याच रिव्हॉल्वर मधून झालेली आणि याच व्यक्तीने केलेली आहे. ठीक आहे, लोकशाही आहे, त्याच्यावरती कुठच्याही प्रकारे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तुम्ही ज्या गोळीबार जे गणपतीच्या मिरवणुकी केला त्याला तुम्ही अध्यक्ष करून टाकला, केलंय ना, वस्तुस्थिती आहे ना. आणि म्हणून सभापती महोदय, अध्यक्ष केला तर ठीक आहे, तुमचा तो अधिकार आहे, शासनाचा अधिकार आहे, त्या व्यक्ती म्हणून काही नाहीत, आम्हालाही ते भेटत असतात, आम्ही त्यांना भेटत असतो. न्यायाचं जे न्यायालयाचा किंबहुना या ट्रस्टचे जे अध्यक्ष म्हणून त्यांचा तो बहुमान आहे. पण सभापती महोदय, यामध्ये ही संख्या वाढवल्यानंतर तुम्ही अशा काही लोकांची जर नेमणूक करण्याचं जर काम जर तुम्ही जर केलं तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती देखील नाराजगी ही भक्तजनांची होऊ शकते. आणि सभापती महोदया, की या माध्यमातून जे सीओला जे मिळणारे जे अधिकार आहेत, नियमित रीतीने जे बोर्डाच्या बैठका व्हायला पाहिजे ते बैठका आपण त्यामध्ये काही तरतूद करणार आहात का. कारण नवीन होऊन हे बिल आल्यानंतर हे तुमच्याकडे किमान विचारायला तरी येणार आहेत, नाहीतर ह्याच्यानंतर तुम्हाला फक्त सिद्धिविनायकचा प्रसाद आणि हार आणि ते तेवढ्याच पुरता तुम्ही मर्यादित राहणार आहेत, बाकी काहीच राहणार नाही आहे. आणि म्हणून हे करत असताना आज आपण हा बिल आणत असताना या सर्व विधेयक थांबवायचा माझा हेतू नाहीये, पण मी वेळेच्या नियोजनासाठी विचारते. एक मिनिटात संपवतो थोडस. आणि तुम्ही समजूतदार सदस्य आहात असं मानते, म्हणूनच बोलतोय. आणि मी सिद्धिविनायकचा भक्त आहे, आपणही आहात. आणि म्हणून सभापती महोदय, ह्या सर्व गोष्टीची तरतूद किंबहुना नाही तो प्रसन्न कसा होईल माहिती आहे मला. चला, त्यांना जास्त माहिती आहे ते आपल्या सर्वांपेक्षा. अमोल काय म्हणतात सभापती महोदय, तुम्हाला नाव घेतं तुमचं. अमोलचं कधी घेतलं. आणि म्हणून हे बिल तुम्ही मांडत असताना निव्वळ राजकीय लोकांची सोय करण्यासाठी ही मुदतवाढ होता कामा नाही. निव्वळ हे सभासद जे आहेत ते राजकीय पक्षाचेच असले पाहिजे अशातला भाग नाही. सामाजिक क्षेत्रातले पण लोक जे भक्तजन आहेत ते जे आहेत ते पण आहेत, त्यामध्ये तरतूद आहेत. केवळ जसं भ्रष्टाचार झाला किंवा काही जर हे झालं तर बरखास्त करण्याचा अधिकार हा शासनाकडे आहेत, पण अशी पण देखील आहेत. आणि माझी विनंती राहणार आहे की ज्या सदस्यांची तुम्ही नेमणूक करणार आहात त्याची किमान तुम्ही पोलिसांकडनं एनओसी घ्या, पोलीस व्हेरिफिकेशन तरी करा. अध्यक्षासाठी तर तुम्ही केलंच नाही, तो भाग वेगळा. केलं का. काय मिळालं अध्यक्षांच्या ह्याच्यामध्ये. सभापती महोदय, अध्यक्षांची नेमणूक करत असताना पोलीस व्हेरिफिकेशन मिळाले की नाही हा आमचा प्रश्न आहे. मिळालंय की नाही ते रेकॉर्डवर ठेवा आपण. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही जर त्यांना वाव देणार असाल तर पुढच्या काळामध्ये हा गणपती बाप्पा तुम्हाला माफ करणार नाही.
आणि म्हणून या सर्व जे तरतूद आहेत त्याच्यातलं उत्तर देऊनच मग हा बिल समोर आणावं, नाहीतर हे चिकित्सा समितीकडे पाठवावं आणि त्या चिकित्सा समिती बघेल ना काय करायचं नाही करायचं.